50% आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषद प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे। बीड जालना जेडपीने मर्यादा ओलांडलेली नाही, याचिकाकर्त्यांनी हा दावा केला। तुळजाभवानी मंदिराच्या खजिन्यात वाढ झाली। तुळजाभवानीला 2 वर्षात 49 किलो सोनं दान करण्यात आले। तुळजाभवानीच्या दानपेटीत 662 किलो चांदीची भर पडली आहे। तुळजाभवानी मंदिराची श्रीमंती श्रेणीकडे सध्या वाटचाल सुरू आहे। सालाबादप्रमाणे यंदाही कोकण रेल्वेचा गोंधळ उडालाय। कोकण रेल्वेचे वेळापत्रक पुन्हा कोलमडलं। 8 तासाच्या प्रवासासाठी 15 तासांचा मनस्ताप सहन करावा लागतोय। नियमित गाड्यांचं वेळापत्रकही कोलमडलं। पुण्यात नसरापूर घटनेच्या निषेधार्थ मोर्चा निघाला होता। चिमुकलीला न्याय आणि आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली। हजारो पुणेकरांनी मोर्चात सहभाग घेतला होता। पायधुनी प्रकरणातील कॉज ऑफ डेथचा अहवाल मंगळवारपर्यंत येणार। अहवालामुळे तपासाला दिशा मिळणार। राज्यात दूध उत्पादनात 25% घट। उन्हाचा पारा वाढल्यानं हिरवा चारा कमी झाला। गाईचं दूध उत्पादन घटलं। राज्यात यंदा 99.18 लाख टन साखर उत्पादन। गेल्या वर्षीच्या तुलनेत साखर उत्पादनात वाढ। 182.51 लाख क्विंटल साखर उत्पादन वाढलं। राज्यातील ऊस गाळप हंगामाची अखेर। राज्यावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं सावट। मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात पावसाची शक्यता। विदर्भातही तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज। उष्णतेच्या झळांनी संभाजीनगरकर हैराण। संभाजीनगरचा पारा पोहोचला 42.4 अंशांवर। एका दिवसात पारा 3 अंशांनी वाढला। तापमान वाढल्यानं दैनंदिन जीवनावर परिणाम। पुण्यात उन्हाचा तडाखा। पुणे शहरात पारा 41.4 अंशावर तर लोहगावात 42.7 अंश तापमानाची नोंद। 2016 नंतर मे महिन्यातील सर्वाधिक तापमान। उकाडानं पुणेकर हैराण। बीडच्या माचल गावात चुलत भावाकडून बहिणीवर अत्याचार। खासगी रुग्णालयात पीडितेचा गर्भपात करणाऱ्या डॉक्टराचा पोलिसांकडून शोध। रत्नागिरीतील राजापूरमध्ये बॉक्साईट उत्खनन प्रकल्पावरून वातावरण तापलं। बॉक्साईट उत्खननाला राजापूरकरांचा तीव्र विरोध। जनसुनावणी उधळण्याचा ग्रामस्थांचा इशारा। एमडी ड्रग्सचा कारखाना उभारण्याच्या तयारीतील टोळी जेरबंद। तिघांना बेड्या। 1.16 लाखाचा मुद्देमाल जप्त। पुणे पोलिसांची मोठी कारवाई। अशोक ढवळे, रामविलास विष्णू, बिपिन कुमार पंडितला बेड्या। तरुण इमारतीच्या पाईपवरून खिडकीवर चढला। रागाच्या भरात मद्यपी तरुणाचा कारनामा। नागपूर शहरातील वाडी परिसरातील घटना। तरुण 5व्या मजल्यावरून खिडकीच्या सज्जावर अडकला।